मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजचं मार्केट बघूया. आजचं मार्केट जर पाहिलं तर जवळपास निफ्टी 50 आणि सेन्सेक्समध्ये 2.25% जास्त वाढ आपल्याला दिसत आहे. 1240 अंकांनी सेन्सेक्स वाढून 71,941 वर बंद झालेला आहे आणि 385 अंकांनी निफ्टी 50 वाढून 21,737 वर बंद झालेला पाहायला मिळत आहे. वाढणारे स्टॉक जर पाहिले तर वाढणारे स्टॉक हे 1275 होते आणि पडणारे स्टॉक हे 914 होते. आज जवळपास 6 लाख कोटी रुपये हे गुंतवणूकदाराचे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं बघू शकता तुम्ही 6 लाख कोटी रुपये हे गुंतवणूकदाराचे वाढलेले आहेत. मित्रांनो आपण काल सोलारमध्ये काम करणाऱ्या कंपन्या 3 पाहिल्या होत्या. आता आज आपण अशा 3 कंपन्या पाहणार आहोत की सोलारसाठी लागणारे जे वायर आणि केबल आहेत त्यामधल्या आज 2 कंपन्यांची चर्चा आपण करणार आहोत. त्यामध्ये ही कंपनी आहे KEI इंडस्ट्रीज. तुम्ही इथं नाव बघू शकता. इथं तुम्हाला KEI हे नाव दिसत आहे. ही भारतातील मार्केट लीडर म्हणून आहे. ही कंपनी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील अनेक ग्राहकांसाठी निवडलेला पुरवठादार आहे. जेव्हा इलेक्ट्रिक वायर आणि केबल सेवांचा विचार केला जातो तेव्हा आम्हाला आमच्या सर्वसमावेशक पोर्टफोलिओचा खूप अभिमान वाटतो. मार्केटिंग, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज, मीडियम व्होल्टेज आणि लो व्होल्टेज पॉवर केबलचे उत्पादन करण्याव्यतिरिक्त आम्ही विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल वायर आणि पॉवर केबल्स देखील ऑफर करतो ज्या खाली सूचीबद्ध केलेल्या आहेत. तर ही KEI इंडस्ट्रीज कोणती केबल बनवते मी इथं तुम्हाला फोटो दाखवत आहे. हे सोलार केबल. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे लागतं आहे की सोलार केबल जे आपण कंपन्या पाहिल्या ते सोलार केबल ही कंपनी बनवते. त्यामुळं भविष्य हिचं चांगलं आहे. मागणी वाढेल आणि त्यामुळं नफा वाढेल आणि शेअर्सची प्राईजही वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. हे वेगवेगळे केबल्स मी तुम्हाला इथं दाखवतो. ही कंपनी बनवते ते सगळ्याचे नाव वाचत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर हे वेगवेगळे केबल्स आपण इथं या कंपनीचे बघू शकता. हे घरात वापरणारे वायर आहेत आणि स्टेनलेस स्टीलचे वायर पण ही कंपनी बनवते. हे स्टेनलेस स्टीलचे वायर तुम्ही इथं बघू शकता. तर अशा प्रकारची ही कंपनी केबल बनवते. ह्या कंपनीचे देशभरामध्ये जर पाहिलं तर 30,000पेक्षा जास्त हे चॅनल पार्टनर्स आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि 55 देशामध्ये ही कंपनी आपले प्रोडक्ट्स ही निर्यात करत आहे आणि 5,385 लोकांची टीम इथं काम करतेवेळी आपल्याला दिसत आहे आणि 38 ब्रँच ऑफिस आहेत आणि 23 वेअर हाऊस या कंपनीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या कंपनीचे क्लायंट बघा. सगळ्याचे नाव पुन्हा मी वाचणार नाही. नाव बघून घ्या तुम्ही. ICICI बँक आहे. त्याच्यानंतर हे आहेत. त्याच्यानंतर हे नाव बघून घ्या. त्याच्यामध्ये टाटाचं पण नाव आपल्याला इथं पाहायला मिळतं. इफ्को आहे, RCF आहे, सिमेन्स आहे, लार्सन अँड टुब्रो आहे, JSW आहे, टाटा स्टील आहे, जिंदाल स्टील आहे, इसार आहे, रिलायन्स आहे. त्याच्यानंतर सेल आहे. गव्हर्नमेंट कंपन्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. इंडियन ऑइल आहे, भारत पेट्रोलियम आहे, ONGC आहे, महावितरण आहे. हे असं भरपूर ठिकाणी ही कंपनी आपल्याला पुरवठा करतेवेळी दिसत आहे. तर ह्या कंपनीचं आपण मार्केट कॅप बघूया. या कंपनीचं मार्केट कॅप पाहिलं तर 28,000 करोड मार्केट कॅप आपल्याला इथं दिसत आहे. तुम्ही इथं बघू शकता 28,000 करोड मार्केट कॅप आहे आणि हिचा PE 52 आहे. ह्या कंपनीचं ROC व ROE जर पाहिलं तर ROC आपल्याला 25 आणि ROE हा 20 दिसत आहे. फेस व्हॅल्यू 2 आहे. स्टॉक स्प्लिट होऊ शकतो आणि विशेष म्हणजे ही कंपनी आपल्याला कर्जमुक्त पाहायला मिळत आहे. इथं बघू शकता ही कर्जमुक्त कंपनी आहे. हिचे सेल्स बघूया. या कंपनीचे सेल्स जर पाहिले तर मार्च 2014ला 1600 करोड आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर 2000 करोड, 2300 करोड, 2600 करोड, 3400 करोड, 4200 करोड, 4800 करोड, 4100 करोड हा कोविडचा डीप आहे.
आणि नंतर पुन्हा 5,700 करोड, 6,900 करोड आणि आता ह्या 2 क्वार्टरचेच आपल्याला 7,745 करोडचे सेल्स पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट बघू. सेल्स थोडे कोविडमध्ये डिप झाले होते, पण प्रॉफिट डिप झाले की नाही बघूया. 12 करोड, 34 करोड, 62 करोड, 94 करोड, 145 करोड, 182 करोड, 255 करोड, 270 करोड, 376 करोड, 477 करोड आणि आता 2 क्वार्टरचे आपल्याला 550 करोड पाहायला मिळत आहेत. प्रॉफिट आपल्याला कुठेही डीप झालेले पाहायला मिळाले नाहीत. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघूया. सेल्स ग्रोथ आहे, ही प्रॉफिट ग्रोथ आहे. सेल्स ग्रोथ 10 वर्षाची 15, 5 वर्षाची 15, 3 वर्षाची 12 आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिले तर 10 वर्षाचे 34, 5 वर्षाचे 27 आणि 3 वर्षाचे 23 आहे. ह्याच्यापेक्षा स्टॉक प्राईस CAGR जास्तच मिळतो. तुम्ही इथं बघू शकता. स्टॉक प्राईस CAGR 10 वर्षाचा 75% आहे, 5 वर्षाचा 55% आहे, 3 वर्षाचा 90% आहे. म्हणजे ह्या कंपनीनं भरपूर पैसा गुंतवणूकदाराचा बनवून दिलेला आपल्याला इथं दिसत आहे. ह्या कंपनीचे प्रमोटर होल्डिंग पाहिली तर कमी दिसत आहे आपल्याला. इथं बघू शकता 37% प्रमोटर होल्डिंग आहे, पण FIIनं 30.95 म्हणजे 31% आणि DIIकडे 16%, असं जवळपास 84% होल्डिंग ही आपल्याला स्ट्रॉंग हँडमध्ये असलेली इथं पाहायला मिळत आहे. आणि पब्लिककडे फक्त आपल्याला 15.91 म्हणजे 16% पब्लिककडे होल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट बघा. चार्ट हा कंटिन्यू वर गेलेला आहे, त्यामुळे ही कंपनी आपल्याला गुंतवणुकीची संधी देत नाही. ही कंपनी सतत वर जात असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तर अशी कंपनी वर जाते. थोडाही 2-4%, 5%चा जरी डीप मिळाला किंवा कधीही या कंपनीत गुंतवणूक केली तर ही कंपनी आपल्याला फायदा करून देऊ शकते. हिचा छोटा चार्ट बघूया. या चार्टमध्ये आपल्याला दिसत आहे की कंपनी 3,000ला इथं आली होती. इथं बघू शकता 3,000ला इथं 3 आठवडे होती, कारण हा विकली चार्ट आहे. इथं विकली चार्ट तुम्ही बघा. 3,000ला आली होती, 3 आठवडे होती. आता 3193 वर चालत आहे. त्यामुळे जास्त डीप मिळेल किंवा सूट मिळेल असं वाटत नाही कंपनीमध्ये. त्यामुळे या कंपनीमध्ये कधीही गुंतवणूक केली तरी ही कंपनी आपल्याला प्रॉफिट मिळवून देऊ शकते. चला पुढची कंपनी बघू. ही पुढची कंपनी आहे प्लाझा केबल. नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे. या कंपनीचे प्रोडक्ट तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहेत. ही कंपनी फॅन पण बनवते. हे वेगवेगळे फॅन आहेत, टेबल फॅन आहेत आणि एक्झॉस्ट फॅन पण आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या कंपनीचं काय म्हणणं आहे बघूया आपण. ही कंपनी काय म्हणते की ग्राहक निष्ठा अमूल्य आहे. आमच्या आदरणीय ग्राहकांच्या यादीमध्ये विविध सरकारी संस्थांचा समावेश आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्याच्यामध्ये भारतीय रेल्वे, भारतीय विमानतळ प्राधिकरण, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, लष्करी अभियांत्रिकी सेवा आणि विविध नामांकित गृहनिर्माण संस्था, रुग्णालये आणि बिल्डर्स हे आपल्याला इथं आपल्याला ही कंपनीचे हे ग्राहक आहेत. पुढं जर पाहिलं तर हे काय म्हणतात, ह्या व्यक्ती जे प्लाझा केबलचे विश्वासार्ह निर्माता आणि निर्दोष इलेक्ट्रिकल आणि सौर उत्पादनाचे मूल्यवर्धित पुरवठादार म्हणून प्रमाणित करतात. म्हणजे ह्या लोकांना ही पुरवठा करते तर हे प्रमाणित करतात की बा ही कंपनी चांगली आहे. भरभराटीच्या भारतातील उपस्थिती व्यतिरिक्त आम्ही विविध आफ्रिकन, मध्यपूर्व आणि युरोपीय देशामध्ये तारा, इलेक्ट्रिकल वस्तू आणि सौर पॅनलच्या निर्यातीचा आनंद घेतो. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी जे म्हणत होतो की सौर पॅनल ही कंपनी बनवते, त्यामुळं फायदा होऊ शकतो आणि इलेक्ट्रिकल केबल्स आणि वायर पण बनवते. त्यामुळे ह्या कंपनीला थोडी जरी ऑर्डर मिळाली, कारण सरकारी संस्था हिच्या ग्राहक आहेत, तर ही कंपनी जर ऑर्डर मिळाली तर हिचं काम वाढलं तर हिचा प्रॉफिट पण वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 450 करोड आहे. छोटी कंपनी आहे, नवीन लिस्ट झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकता 450 करोड मार्केट कॅप आहे. PE जवळपास 60चा आहे. करंट प्राईस जर पाहिली तर 103 रुपये करंट प्राईसच चालू आहे. ROE जर पाहिला तर ROE जर 16चा, ROE 15चा दिसत आहे. ह्या कंपनीचे सेल्स बघूया. ह्या कंपनीचे सेल्स जास्त उपलब्ध नाहीत, पण जे आहेत ते 19 पासून आहेत. 158 करोड आहेत, 159 करोड आहेत, 145 करोड आहेत. इथं थोडं डीप झालेलं आहे आणि 177 करोड आहेत आणि 182 करोड आहेत. त्याच्यानंतर पुढं ह्या कंपनीचे नेट प्रॉफिट बघूया.
सुरुवातीला 7 करोड नेट प्रॉफिट आपल्याला इथं दिसत आहे, नंतर 4, 4, 6 आणि आता 8. कंपनी छोटी असल्यामुळं प्रॉफिट हे जास्त आपल्याला इथं दिसत नाहीत. आणि हिचे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ बघूया. सेल्स ग्रोथ जर पाहिली तर 3च वर्षाची दिसते, 5% आहे आणि 3 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ 23% आहे. नवीन लिस्ट असल्यामुळं इथं कोणतेही आपल्याला डाटा इथं दिसत नाही आहे. छोटी कंपनी आहे. जर ह्या कंपनीला ऑर्डर मिळाल्या तर ही कंपनी खूप आपल्याला फायदा करून देऊ शकते. इथं बघा तुम्ही, ही कंपनी वर गेली होती, 140च्या वर गेली होती. इथं बघू शकता 140च्या वर गेलेली आहे, पण तिथून आता खाली ती 102 वर चालत असलेली आपल्याला इथं दिसत आहे. हा सपोर्ट घेत आहे, जवळपास तिचे 95चा हा सपोर्ट आपल्याला इथं पाहायला मिळतोय. हा सपोर्ट ती घेत आहे आणि आता सपोर्टच्या अगदी जवळच आहे, जास्त वर गेलेली नाही. जर तुम्हाला कंपनी चांगली वाटली तर थोडीशी गुंतवणूक करायला याच्यामध्ये हरकत नाही. मित्रांनो, ज्या कंपनीची चर्चा आपण करत आहोत ते फक्त अभ्यास म्हणून करत आहोत. गुंतवणूक करण्याआधी तुम्हीही अभ्यास करून निर्णय घ्यावा. कोणतेही कॉल टिप्स किंवा रिकमेंडेशन ह्या व्हिडिओतून केले जात नाही. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.